नमस्कार शेतकरी बंधूंनो. बोर्डो मिश्रण आणि बोर्डो पेस्ट कसा तयार करायचा किंवा त्याचे महत्त्व काय? तर 1875 पासनं हा बोर्डो पेस्ट जो आहे तो वापरण्यात येतो. सुरुवातीला आपण याच्या ब्राउनी मिल्ट्यूसाठी हा मोठ्या प्रमाणात वापरत होते. आता सगळीकडे बोर्डो मिश्रण फळबागेमध्ये तरी वापरण्यात येतो. पण अजूनही शेतकऱ्यांना बोर्डो मिश्रण कसं तयार करायचं किंवा बोर्डो पेस्ट कसा तयार करायचा, त्याचा वापर कसा करायचा हे माहिती नाही आहे. तर त्यासाठी जर आपल्याला बोर्डो पेस्ट फळबागांमध्ये बोर्डो पेस्ट लावणे अतिशय गरजेचं आहे. जून महिन्यामध्ये म्हणजे वर्षातून 2दा जून महिन्यामध्ये आणि 1 ऑक्टोबर महिन्यामध्ये हे 2दा बोर्डो पेस्ट आपल्या फळबागेमध्ये झाडांना लावणे अतिशय गरजेचं आहे. आता आपण पाहतो की लिंबूवर्गीय फळ पिकांमध्ये संत्रा किंवा मोसंबी, तर संत्र्यामध्ये प्रामुख्याने डिंक्या हा रोग मोठ्या प्रमाणात येतो आणि त्याचे आधीपर्यंत आपल्याला झाडांच्या बुंध्यावरच डिंक्या उघडताना दिसायचा, पण आता हळूहळू तो वरपर्यंत जाताना दिसतोय आणि त्याच्यामुळे बोर्डो पेस्ट करणे अतिशय गरजेचं आहे. भरपूर शेतकरी त्याचा वापर करताना दिसत नाही. तर बोर्डो पेस्ट जर तयार करायचा असेल तर तुम्हाला 1 किलो चुना आणि 1 किलो मोरचूत घ्यायचा आहे. 1 किलो चुना हा तुम्हाला प्लास्टिकच्या पातेल्यामध्ये, म्हणजे तुम्हाला जर्मन किंवा लोखंड हे वापरायचं नाही आहे. मातीचं किंवा प्लास्टिकचं भांडं हे वापरायचं आहे आणि त्याच्यामध्ये चुना तुम्हाला रात्रभर भिजत ठेवायचा. दुसऱ्या 5 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला मोरचूत जे आहे ते भिजत घालायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्हाला तो वापरायचा आहे त्यावेळेस ते तिसऱ्या पातेल्यामध्ये, प्लास्टिकच्या किंवा मातीच्या भांड्यामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी एकाच वेळेस ते तिसऱ्या पातेल्यामध्ये त्याचं मिश्रण टाकायचं आहे आणि हे सगळं टाकताना तुम्हाला पीएच जो आहे तो चेक करणे अतिशय गरजेचं आहे आणि त्या पीएचसाठी तुम्ही आता शेतकऱ्यांकडे पीएच पेपर कुठे असतो ना, तिथे त्यामुळे तिथे तुम्हाला खिळा किंवा विळा जो असेल तो तिथे मिश्रणामध्ये फिरवायचा. त्यावर जर तांबडा थर दिसत नसेल तर मिश्रण हे तुमचं पेस्ट किंवा मिश्रण हे तुमचं वापरण्यासाठी योग्य आहे असं आपलं शास्त्रीय मत आहे आणि त्यामुळे तुम्हाला ते पीएच चेक केल्याशिवाय ते बोर्डो पेस्ट किंवा बोर्डो मिश्रण वापरू नये. त्यानंतर हे जे पेस्ट तयार केलेलं आहे हे पेस्ट तुम्ही 24 तासाच्या आत तुमच्या झाडांना लावायचं आहे. आता रेडीमेड बोर्डो पेस्ट मिळतात, पण ते आपण शक्यतो वापरू नये. आपण घरच्या घरी हे बोर्डो पेस्ट तयार करणे हे अतिशय फायद्याचं आपल्यासाठी ठरू शकतं आणि कमी खर्चाचं हे बुरशीनाशकच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याची फवारणीसुद्धा करणे गरजेचं आहे. फवारणीसाठी तुम्हाला 0.6% ची फवारणी अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी 600 ग्राम चुना, 600 ग्राम मोरचूत. पेस्ट करताना आपण 10 लिटर पाणी वापरलं होतं. आता मिश्रण करताना आपल्याला 100 लिटर पाणी वापरायचं आहे आणि हे सगळं मिश्रण तयार केल्यानंतर ते चांगलं वस्त्रगाळ करून त्याची फवारणी घ्यायची आहे. फवारणी घेताना पूर्ण झाड ओलंचिंब झालं पाहिजे या पद्धतीने घ्यायचं आहे आणि हे जर बुरशीनाशक जमिनीवर पडलं तरी आपल्या फायद्याचंच आहे. त्यामुळे बुरशीनाशक ह्या बोर्डो मिश्रणाची फवारणी ही रेग्युलर घ्यायची. आता शेतकरी सरसकट मोठ्या महागाच्या बुरशीनाशकाकडे वळतोय, पण जर का शेतकऱ्यांनी बोर्डो मिश्रणची फवारणी आपल्या बागेमध्ये कंटिन्यू ठेवली तर त्याच्यानी जी आता फळगळ दिसती आहे ती काही प्रमाणात आपण कमी करू शकतो. शेतकऱ्यांचा रोगांबद्दलचा मत असं आहे की आता फवारणी केली की लगेच आपल्याला फळगळीवर कंट्रोल होईल, तर असं काही रोगांच्या बाबतीत आपण सांगू शकत नाही. आपण रोग एकदा व्यवस्थापन करू शकतो, त्याचं पूर्णपणे नायनाट हा होऊ शकत नाही रोगांचा. तर त्याचं प्रिकॉशन्स म्हणून, काळजी म्हणून सुरुवातीपासून जर बोर्डो मिश्रणची फवारणी घेतली तर हा जो फळगळीचा प्रॉब्लेम आता शेतकरी फेस करतायत तर तो कमी होईल. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आता आपण बघत आहोत इथं बरेचसे शेतकरी आहेत आणि आता आपण बाग बघत असताना लक्षात आलंय की इथे आता हा नवीन आपल्या भागामध्ये रोग आलेला आहे, हा ग्रीनिंग नावाचा रोग आहे. याच्यावर काही आता 1-2 मिनिटांमध्ये आपल्याला सांगता येणार नाही, याच्यावर एक विस्तृत हे राहील. पण याची पानं म्हणजे न्यूट्रिएंट डेफिशियन्सी सारखे राहतात. एकदा थोडं जवळून दाखवून द्या, थोडं जवळून दाखवा. हे बघा, हे पानं थोडेसे जाड आलेले असतात आणि हे जे पिवळेपणा आहे हा दोन्हीकडे सारखा असायला पाहिजे जर न्यूट्रिएंट डेफिशियन्सी असेल तर. पण हा ग्रीनिंगचा प्रॉब्लेम असल्याचं मॅडमचं मत आहे आणि हे थोडंसं पान जाड आहे आणि कर्ली पण आलेलं आहे हलकं. आणि तुम्ही बघत असाल की जे पिवळेपणा आहे हा दोन्ही साईडला वेगळा आहे. ठीक आहे ना. तर हे ग्रीनिंगचे काही सिम्पटम्स आहेत आणि या बागेमध्ये बऱ्याचपैकी हे दिसत आहेत. याच्यामध्ये ग्रीनिंग वाढण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर राहतो तो म्हणजे सायट्रसिला. हा सायट्रसिला कसा आपल्याला कमी करता येईल हे थोडंसं बघायचं आहे. याच्यासाठी पहिले फवारणी आपल्याला कीटकनाशकची घ्यावं लागते जेव्हा नवीन फूट चालू होतं त्या टायमाला. तर
याच्यासाठी आपण एक विस्तृत व्हिडिओ आपण इथून टाकणार आहोत. मॅडम थोडक्यामध्ये काय सांगता येईल ग्रीनिंगच्या बाबतीमध्ये? हो, थोडक्यामध्ये म्हणजे आता फक्त हे कसं आहे, की सरांनी जसं सांगितलं, की पहिल्यांदा ग्रीनिंग ओळखायचं कसं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण डेफिशियन्सी एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता आणि ग्रीनिंग हे ओळखणे खूप गरजेचं आहे. सामान्य शेतकऱ्याला ते लक्षात येत नाही. तर त्यासाठी काय आहे, की सर्वात पहिल्यांदा जे अन्नद्रव्याची कमतरता जर असेल, तर पूर्ण पानांवर सगळीकडे सारखी दिसेल आणि ग्रीनिंग जे जर असेल, तर ग्रीनिंगमध्ये तुम्हाला कुठे पिवळसरपणा, कुठे तुम्हाला हे अशा प्रकारे ग्रीन कलरचे असे गोल गोल असे स्पॉट्स दिसतील. तर हे अशा पद्धतीचे जे सिम्पटम्स Yes. आहेत, अशा पद्धतीचे जे सिम्पटम्स आहेत हे आहेत तुमचे ग्रीनिंगचे. तर यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेलं आहे की टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड 6 ग्राम 10 लिटर पाण्यामध्ये टाकून त्याची एक फवारणी घ्यायची. त्यानंतर तुम्हाला झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट 5-6 वर्षाच्या पुढच्या बागांमध्ये तुम्हाला 200 ग्राम प्रति झाड हे देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही फक्त ग्रीनिंगचं व्यवस्थापन करू शकता. सिस्टीममध्ये ग्रीनिंग आलेलं आहे, झाडामध्ये ग्रीनिंग आलेलं आहे, याचा पूर्णपणे नायनाट होणे शक्य नाही. पण टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईडची जर फवारणी घेतली तर काही प्रमाणात तुम्ही ग्रीनिंगला आटोक्यात आणू शकाल. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद मॅडम, आपण जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल. तरी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण असंच आपले मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्याकरता आपण व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि जोडून राहा. पुढचे अजून काही व्हिडिओ आपल्याला असेच मार्गदर्शनार्थ आपल्याला मिळत राहील. तरी धन्यवाद.